चर्चा बैठक को आगे बढ़ाते हुए एक साथ मिलकर भगवान और बाबा को प्रणाम करेंगे। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल के उपाध्यक्ष महोदय और इस कार्यक्रम के भव्य सेवक सम्मेलन के अध्यक्ष, चर्चा बैठक के अध्यक्ष महोदय, ये भी अपने अध्यक्ष विचार रखेंगे, ऐसी मेरी आपसे विनंती है। भगवत कृपा जागृत आहे, ती मानवामध्ये विराजमान आहे। अशा भगवत कृपेला आपण प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा गव्हाणवाडी इथं भव्य असे सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे। त्यानिमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केलेले आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता, बुद्धीचे विकासदाता, आपले सर्वांचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू, मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे, ह्या सुद्धा उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमाननीय जोगी साहेब, परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक, यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्रीमाननीय दयेकर साहेब, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे सहसचिव प्रदीप भाऊ चौधरी, यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे संचालक श्रीमाननीय पराते साहेब, कळंबे साहेब, तसेच शिंदेकर साहेब, त्याचप्रमाणे श्रीमाननीय गुरवेले सर हे सुद्धा उपस्थित आहेत। यांना सर्व माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या बैठकीला उपस्थित असलेले गोंदिया शाखेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे साकोली शाखेचे अध्यक्ष, त्यांचे सहकारी, यांना सुद्धा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव श्रीमाननीय मेहर साहेब, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे मार्गदर्शकगण, कार्यकर्तागण, सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी, बालगोपाल, सर्वांना माझा नमस्कार। पहा, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं का ह्या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत, यांचा काय। बाबांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन जे जे काही साधना मिळेल त्या साधनानं जाऊन बाबांनी मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला। मानव जागले, मार्गात जुळले आणि सेवक झाले। कारण इथं जे बसलेले सर्व सेवक लोक आहेत, पदाधिकारी आहेत, या कोण्या नाही कोण्या दुःखानं ग्रासलेले होते, कोण्या नाही कोण्या दुःखानं ग्रासलेले होते। काही साधू संत वैद्य होण्याकडे गेले,
परंतु दुःख दूर झालेले नाही. दुःख दूर झालेले नाही. परंतु आपण आपलं दुःख घेऊन मार्गदर्शकाकडे गेलो आणि आपली भीती सांगितली. भीती सांगितल्यानंतर मार्गदर्शन केलं आणि आपण मार्गदर्शकांनी 3 दिवस 7 दिवसाचे 11 दिवसाचे कार्य तुम्हाला दिले आणि त्या कार्यामध्ये तुम्ही भगवंताची ज्योत लावली. त्या दिवसापासून दुःख दूर होणं सुरू झालं. अशी ही दैवी शक्ती आहे. ह्या दैवी शक्तीचा वापर कसं करायचा आहे हे आपल्याला जाणणे आहे. सांगितलं आहे फिराचार धाम फिराचारी धाम शोधून या पायी अशी कृपा जगामध्ये नाही. तुम्ही फिरले भयंकर जिकडे तिकडे गेले, हिंदूचे देव पूजल्या, मुसलमानाचे दर्ग्यावर गेल्या, परंतु तुम्हाला समाधान मिळाले नाही. परंतु बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन केल्या आणि आपल्या कुटुंबामध्ये भगवंताची ज्योत लावली तर तुमचं दुःख दूर पूर्ण झालं. कारण कर्मगती न्यारी काय करेल बुद्धी विचारी. आपण कर्म करत होतो अनेकामध्ये होतो, मार्गात नव्हतो त्याही त्यावेळेस कर्म करत होतो. मार्गात आल्यानंतरही आपलं कर्म करत होतो. परंतु कर्म केलो म्हणून आपल्याला योग मिळाला. कर्मगती न्यारी काय करेल बुद्धी विचारली. बुद्धी काही चालत नव्हती. कर्म करत होतो व बुद्धी चालत नव्हती. परंतु महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त केली आणि तुम्हा आम्हाला अशी फुकट वाटून दिली. फुकट तुमच्याकडे कोणी काही 5 पैसे घेतलं नाही आणि मागितलं नाही. कारण बाबांनी भगवंताला निष्काम सेवा करीन व बाबाला वचन दिलं होतं. त्या वचनावर भगवंत उभा राहिला आणि तुम्हा आमच्या जवळ सगळं भगवंत आज वास करत आहे. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींची दैवी शक्ती प्राप्त केली. बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन केलं तेव्हा आपलं दुःख दूर होणं सुरू झालं.